Amen and amen. Hallelujah. Glory to God. We can all be seated. आपण बसू शकतो. Wonderful. And we are so happy again to see you. आणि तुम्हा सर्वांना पाहून पुन्हा आनंद झाला. We are happy to see you. तुम्हाला पाहून आनंद झाला. Amen. And many more are coming. Many more are coming. अनेक जण येत आहेत. Amen. If you see, when you believe, say loud amen. आणि जेव्हा तुम्ही विश्वास ठेवतो मोठ्याने आमेन म्हणा. You know, whatever appeals to your heart, say loud amen. आणि जे काही तुमच्या अंतःकरणाला भिडतं त्याच्यासाठी तुम्ही आमेन म्हणा. Because one day I'll be, teaching on the word amen. आणि एक दिवशी मी या आमेन शब्दाविषयी तुम्हाला शिकवणार आहे. Because this word amen is just not a word of saying amen bol do. No, there is a biblical meaning when you say amen. आणि त्याच्या मागे एक वचनाला धरून असा अर्थ आहे तो तुम्हाला मी शिकवणार I will आहे. show you from the Old and the New Testament. जुन्या आणि नवीन करारामध्ये जे काय त्याच्याविषयी लिहिलेलं आहे मी ती तुम्हाला सांगणार The आहे. power of only saying amen. आणि फक्त आमेन बोलण्याने जे सामर्थ्य वाहतं. सिर्फ आमेन शब्द के पीछे जो सामर्थ्य है आपको नए और पुराने नियम के मुताबिक मैं बताऊंगा, बाइबल के मुताबिक, कि आमेन बोलने से क्या होता है. हम लोग बोलते ना, हम लोग को बोला है प्रार्थना करने के बाद संडे स्कूल में आमेन. जस्ट इंक्रीज द वॉल्यूम. बचपन में संडे स्कूल में बताया गया प्रार्थना करने के बाद आमेन. लेकिन क्यों? आमेन का मतलब खत्म. हमारे लिए आमेन का मतलब खत्म, प्रार्थना खत्म. बट बाइबल के मुताबिक आमेन का मतलब खत्म नहीं है. आमेन. वो हमारे लिए एक इंडिकेशन हो गया. आमेन बोला ना पास्टर, इसका मतलब सर्विस खत्म हो गया. नो, आमेन मीन्स इट इज नॉट द एंड, इट इज द बिगिनिंग. आणि आमेन म्हणजे संपणं नाहीये तर सुरुवात आहे. आई विल टेल यू मे बी ऑन संडेज. एखाद्या रविवारी मी तुम्हाला सो यू शिकवेन. मस्ट कम ऑन संडेज टू हियर द माइंड सीरीज. आणि तुम्ही रविवारी यायला पाहिजे मनाविषयी जे आपण शिकत आहे ते ऐकण्यासाठी. Last 3-4 weeks I've been talking about how to walk in the supernatural mind. आणि अलौकिक मनामध्ये कसं चालायचं हे मी मागच्या 2-3 आठवड्यापासून शिकवत आहे. And last week I believe when I shared about Abraham आणि मागच्या वेळेस मी अब्राहामाविषयी शिकवलं. and how Abraham had to be trained and taught to think. आणि कसं त्याला शिकवण्यात आलं आणि विचार करण्याची पद्धत त्याची बदलण्यात आली ती. If Abraham had to be taught, we also need to be taught. आणि जर अब्राहामाला शिकवण्यात आलं तर आपण पण ते शिकलं पाहिजे. Amen. Abraham ऐसे ही father of faith नहीं हुआ. It just did not become father of faith in one day. आणि एका दिवसात तो त्या विश्वासाचा पिता झाला नाही. He had to go through a series of training from God. आणि त्याला त्या देवापासून सरावातून जावं लागलं. Amen. Hallelujah. So don't miss Sundays. आणि म्हणून रविवार चुकवू नका. Tomorrow we are going to pray for all those people who had, the special days in this month. आणि या महिन्यामध्ये कोणाचे जर विशेष दिवस असतील त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. It's going to be a powerful day tomorrow because I'm going to share some good, more revelations about how to walk in the supernatural mind. आणि उद्या मी अजून काही प्रकटीकरण शिकवणार आहे. You want to hear? तुम्हाला ऐकायचे You want to hear deeper revelations of the mind? खोल प्रकटीकरण मनाविषयी. I told you that it is not the problem in the spirit, it is a problem in the mind. आणि मी तुम्हाला सांगितलं आत्म्यामध्ये नाही तर मनामध्ये समस्या आहे. It is not about your spiritual life, it's about your soul life. आणि त्या आत्मिक जीवनाविषयी नाही तर तुमचं जे जीवाचं जीवन आहे त्याच्यामध्ये समस्या आहे. That's where the problem is. आणि तिथे समस्या आहे. Jesus came, he made your spirit perfect. आणि येशू ख्रिस्त आला आणि त्याने तुमच्या आत्म्याला परिपूर्ण बनवलं. He made you born again in your spirit. आणि त्याने नवीन तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही नवीन जन्म पावला. But in your soul you are still becoming new. पण तुमच्या जीवामध्ये अजूनही तुम्ही तारण पावत आहात. Praise God. So deeper and more we are going to see tomorrow. आणि खोल गोष्टी आपण उद्या पाहणार आहोत. Tonight आज रात्री the Lord gave me a wonderful, a simple message, but I was so blessed with the revelations Holy Spirit put in my heart. आणि देवाने मला एक सुंदरसा साधा सोपा असा संदेश दिला पण त्याच्या मागचं जे प्रकटीकरण होतं त्याने मी खूप आशीर्वादित झालो. I'll make a statement. आणि एक स्टेटमेंट मी करतो. When you serve the Lord with your capacity, आणि जेव्हा तुमच्या कुवतीने तुम्ही देवाची सेवा करता you are blessed. तुम्ही आशीर्वादित होता. You are blessed. तुम्ही आशीर्वादित होता. When you serve God with your capacity,
जेव्हा तुम्ही देवाची सेवा तुमच्या कुवतीनुसार करता you are blessed. तुम्ही आशीर्वादित होता. When you serve God beyond your capacity, पण तुम्ही तुमच्या कुवती बाहेर जाऊन देवाची सेवा जेव्हा करता, you are blessed and rewarded. आमेन, मग तुम्ही आशीर्वादित होता आणि तुम्हाला त्याचं प्रतिफळ पण मिळतं. I'm going to tell you and show you from the verse, from the Bible. आणि पवित्र शास्त्रातून मी तुम्हाला हे दाखवणार आहे, सांगणार आहे. So if you work for the Lord in your capacity, you will still be blessed. आणि जर तुम्ही तुमच्या कुवतीनुसार देवाची सेवा करताय, तुम्ही आशीर्वादित आहात. But some go beyond their capacity. पण काही लोक त्यांच्या कुवतीच्या बाहेर जाऊन देवाची सेवा करतात. And God guarantees them that they will not just be blessed, but the day will come they will have super rewards. आणि पण देव त्यांना खात्रीने त्यांना त्याचे आशीर्वाद देईलच, पण येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना त्याचं प्रतिफळ पण मिळेल. Hallelujah. I'm going to show you from the message that I'm going to speak tonight. वचनातून मी तुम्हाला सांगेन. We all know about this parable or this teaching of Good Samaritan. आणि चांगला जो समरोनी त्याच्याविषयी आपल्याला अध्याय माहिती आहे. We've been learning about Good Samaritan. आपण त्याच्याविषयी शिकत आहोत, चांगला समरोनी. And the Bible says in Luke chapter 10 verse 30. लूक 10:30. Now before you read, वाचण्या अगोदर I'll give you a background. मी त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगतो. Jesus is surrounded with some people, आणि येशू ख्रिस्त काही लोकांनी घेरला होता, त्याच्या भोवती लोक and there होती. was a person who was a very strong teacher of the law of Moses. आणि त्यांच्यामध्ये एक मनुष्य होता, तो पूर्ण नियमशास्त्राचा एक विद्वान होता. And he asked Jesus a question. आणि त्याने एक प्रश्न विचारला येशू ख्रिस्ताला. He says, what should I do to inherit eternal life? आणि सार्वकालिक जीवनासाठी मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? उसने क्या सवाल पूछा यीशु से कि गुरुजी, अगर मुझे सार्वकालिक जीवन प्राप्त करना है तो मुझे क्या करना पड़ेगा? ये सवाल एक ऐसे इंसान ने, एक ऐसे आदमी ने पूछा जो विद्वान था मूसा के नियम शास्त्र में, और उसको मालूम था कि यीशु को अगर मैं सवाल पूछूंगा तो यीशु को मैं कुछ तरीके से दिक्कत में लेकर आ सकता हूं. लेकिन यीशु उससे भी होशियार था. आमीन. यीशु ने उत्तर दिया कि नियम शास्त्र क्या कहता है. तो उस आदमी ने क्या जवाब दिया? लव द लॉर्ड विथ ऑल योर हार्ट, माइंड, स्ट्रेंथ एंड सोल. आणि तुम्ही देवावर सर्व तुमच्या तन, मन, धन सगळ्यांनी प्रेम करा. And love your neighbor as you love yourself. आणि जसं तुम्ही तुमच्यावर प्रेम करता तसं तुमच्या शेजाऱ्यावर पण करा. This was the answer that man gave to Jesus. आणि हे उत्तर येशू ख्रिस्ताला त्याने दिलं. So Jesus said, okay, correct, you're right. तर येशू ख्रिस्त म्हटला, हो बरोबर आहे. What you are answering, if you do that, you will live. आणि जर तू तुझ्या उत्तरानुसार करतोस तर तू चांगलं जीवन जगशील. But then Jesus was asked another question by this man. आणि पण येशू ख्रिस्ताने नंतर त्या मनुष्याला एक प्रश्न विचारला. This man asked a question to Jesus. या मनुष्याने येशू ख्रिस्ताला विचारला प्रश्न, Who is my neighbor? कोण माझा शेजारी? अगर आप कहते हो कि आपके नेबर से प्यार करो जितना आप खुद से प्रेम करते हो, तो जीसस को वो क्वेश्चन पूछता है, मेरा नेबर कौन है? कौन है मेरा नेबर? Now Jesus knew what was in his mind. आणि येशू ख्रिस्ताला समजलं त्याच्या मनामध्ये काय चालू आहे He ते. was trying to trap Jesus. आणि तो त्याला येशू ख्रिस्ताला पाशात पाडत होता. But look at what answer Jesus gives in this passage. आणि पण येशू ख्रिस्ताने काय उत्तर त्याला दिलं ते पाहूया Now आपण. read Luke chapter 10 verse 30. Come on, Luke 10:30. Keep it here. Luke 10:30. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमहून शहराहून यरीहो निघाला होता आणि तो लुटारूंच्या हाती सापडला. one त्यांनी minute.
1 minute, 1 minute, 1 minute. Luke 10:30. Everyone with me? Praise the Lord. Come on, once again. Luke 10:30 in Marathi. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेम शहराहून यरीहोत निघाला आणि तो लुटारींच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्यास मारले व त्यास अधमेला टाकून ते निघून गेले. 1 minute. Verse 30 says, there was a man who was going from Jerusalem to Jericho. एक मनुष्य यरूशलेमहून यरीहोला चालला होता. And as he was going from Jerusalem to Jericho, जसा तो चालला होता त्या शहरामध्ये यरीहोमध्ये, on that way there was a group of robbers. आणि तिथे ते काही लुटारू होते. And this man was caught in this group of robbers. आणि ते लुटारू त्याच्या लुटारूंच्या मध्ये हा मनुष्य सापडतो. And these robbers strip off everything that this man had. आणि त्या मनुष्याकडे जे काही होतं ते लुटारू लुटतात. They're stripped off his clothes, त्याचे सर्व कपडे फाडतात. all the belongings, सर्व त्याची जी संपत्ती ते घेतात. whatever money he had, they all robbed it. जेवढे काही पैसे त्याच्याकडे होतं ते घेतात. They beat this man. ते लुटारू त्या मनुष्याला मारतात. They beat him so much एवढं मारतात that the Bible says he was left half dead. आणि तो अर्धमेला होता तिथे. He was left half dead. अर्धमेला होऊन जात होता. That means he was bruised. आणि पूर्ण जखमांनी तो भरला He आहे. was bleeding. आणि तो रक्तबंबाळ आहे. He was bruised on his head, आणि त्याच्या डोक्याला मार लागला. hands and legs. त्याचे हात पाय तुटलेले आहेत. Every part of his body was bruised. प्रत्येक शरीराचा भाग हा जखमेने भरलेला आहे. And he was left as if he was half dead. आणि तो अर्धमेला असा तिथे पडलेला आहे. This man was traveling from Jerusalem to Jericho. आणि तो यरूशलेम पासून यरीहो मध्ये जात आहे. Now listen to every verse that we are going to read tonight. आणि प्रत्येक वचन जे आपण वाचणार आहे त्याच्याकडे लक्ष The द्या. journey of this man was from Jerusalem to Jericho. आणि तो प्रवास करत होता यरूशलेम पासून यरीहो पर्यंत. Now my question was, माझा प्रश्न हा आहे, why was this man traveling from Jerusalem to Jericho? का हा मनुष्य यरूशलेम पासून यरीहो मध्ये चालला होता? When I was thinking about this passage, आणि जेव्हा मी या अध्यायाविषयी मनन करत होतो, I realized this man who was traveling was a Jew. आणि मी विचार केला तेव्हा मला समजलं हा मनुष्य यहुदी होता. Because anyone who is living in Jerusalem was a Jew. आणि जो कोणी यरूशलेम बाहेर पडतोय तो यहुदी आहे. And this Jew gentleman was traveling from Jerusalem to Jericho. आणि हा यहुदी त्या यरूशलेम पासून यरीहो पर्यंत चाललेला Now आहे, listen to प्रवास this, करत आहे. listen to all the revelations very carefully. लक्षपूर्वक ऐका. This man was traveling in the opposite direction. आणि तो विरुद्ध बाजूने प्रवास करत आहे. The man was supposed to be traveling from Jericho to Jerusalem. हा मनुष्य यरीहो पासून यरूशलेम कडे प्रवास करायला हवा होता. But this man was traveling from Jerusalem to Jericho. पण हा विरुद्ध बाजूने प्रवास करत आहे. He was traveling from the city of peace to the city of bondage. पण तो त्या शांतीच्या शहरापासून ते बंधनाचं शहर आहे तिथे प्रवास करत आहे. Jerusalem is called the city of peace. आणि यरूशलेमला शांतीचं शहर म्हणण्यात येतं. Jericho is a symbolic of city of bondage. आणि यरीहो जे आहे ते बंधनात टाकणारं शहर आहे. We are all traveling from Jericho to Jerusalem. आपण सर्व त्या यरीहो पासून यरूशलेम पर्यंत चाललेलो आहोत. But this man was traveling from Jerusalem to Jericho. पण हा मनुष्य उलट्या दिशेने प्रवास करत आहे. Do you know this is the condition of what is happening in the world? आणि ही आज जगाची परिस्थिती आहे. When God made man, जेव्हा मनुष्याला बनवलं he देवाने, was in the place of peace. तो त्या शांतीच्या जागेमध्ये होता. He was in a place of rest. आणि तो विश्रांतीच्या जागेमध्ये होता. He was in the place of blessing. तो आशीर्वादांच्या जागेमध्ये होता. But when sin entered the world, पण जेव्हा पापाने प्रवेश केला जगामध्ये, he moved out from the place of peace into the place of bondage.
bondage. आणि तिथून मग त्या पापामुळे तो त्या शांतीतून बाहेर पडला आणि बंधनामध्ये अडकला. He moved from a place of blessing into the place of curse. आशीर्वादाच्या जागेतून तो बाहेर पडला आणि शापाच्या जागेमध्ये He प्रवेश केला. moved from the rest into trouble. आणि तो विश्रांतीमधून बाहेर पडला आणि जिथे त्रास आहे त्या जागेमध्ये तो गेला. The worldly people are thinking I am in the place of rest. No, they are not in the place of rest. जगाची लोक असे विचार करतात की मी विश्रांती घेत आहे, मला आराम आहे, पण नाही, तसं नाही. They are in the place of bondage. ते बंधनाच्या जागेमध्ये आहेत. They are not in Jerusalem. ते यरुशलेमेमध्ये नाहीत, They are in Jericho. ते यरीहो मध्ये आहेत. And that's what happened to Adam when he sinned. He came out of the presence of God. He landed in bondage. आणि हेच आदामाबरोबर झालं. जेव्हा त्याने पाप केलं तो त्या शांतीमधनं विश्रांतीमधनं बाहेर पडला आणि तो बंधनामध्ये अडकला. From God's peace, he landed into bondage. आणि ते जे देवाची शांती होती त्याच्यातनं तो understand? बाहेर पडला आणि तो बंधनामध्ये आला. God is talking to this man. आणि जेव्हा देव या मनुष्याशी बोलत होता, Jesus is talking to this gentleman. आणि जेव्हा येशू ख्रिस्त त्या मनुष्याशी बोलत होता, And Jesus gives him an example. Look at this man who was traveling from Jerusalem to Jericho. आणि तो म्हणत होता की पहा की हा यरुशलेमेपासून येरिको पर्यंत चाललेला आहे. Jesus was actually talking about Adam and his generation. आणि खरं तर तो आदाम आणि त्याची जी जनरेशन आहे त्याच्याविषयी बोलत होता. Jesus was talking about how Adam fell and how his generation fell and they came out of God's peace into bondage. आणि कसा आदाम पडला, त्याची जनरेशन कशी पडली आणि ते कसे त्या शांतीमधनं बाहेर पडले आणि बंधनात आले. And when Adam came out and his generation came out, आणि जेव्हा आदाम आणि त्याची जनरेशन बाहेर आली, पिढी बाहेर आली, in that place between God's rest and the bondage place, there were a lot of robbers. आणि ते जेव्हा बाहेर आले आदाम आणि त्याची पिढी, तेव्हा देवाची शांती आणि ही जी समस्या आहे त्या जागेमध्ये अनेक लुटारू What happened होते. to Adam and his generation? आणि आदाम आणि त्याच्या पिढी बरोबर काय घडलं? They met with all these robbers. ते सर्व त्या लुटारूंमध्ये अडकले. Who are these robbers? हे लुटारू कोण आहेत? The devil and the demons are robbers. सैतान आणि त्याचे दुरात्मे हे सर्व ते लुटारू आहेत. It is through sin the robber could attack man. आणि पापामुळे ते सर्व लुटारे त्यांच्यावर हल्ला करू लागले. Remember this. हे लक्षात घ्या. It is through sin devil gets advantage and power. आणि त्या पापामुळे सैतानाला सामर्थ्य मिळतं. It is through sin the devil can rule the lives. आणि त्या पापामुळे सैतान तुमच्यावर राज्य करू शकतो, It is एखाद्याच्या through- जीवनावर राज्य It करू is शकतो. through sin that the devil becomes the lord of people's lives. आणि त्या पापामुळेच तो त्या लोकांच्या जीवनाचा राजा होऊ शकतो. And that's what happened. आणि हेच घडलं. Adam sinned. आदामाने पाप He केलं came out of the place of God. आणि तो त्या देवाच्या जागेतून बाहेर आला He entered into the place of bondage. आणि तो बंधनाच्या जागेमध्ये आला. And Jesus is giving the same example to this man. आणि येशू ख्रिस्त हेच उदाहरण तो देत होता. There was this man who came from Jerusalem. He was going towards Jericho. आणि तो यरुशलेममधनं बाहेर आला मनुष्य आणि यरीहोमध्ये चालला Man is होता. also traveling in the same direction. मनुष्य सुद्धा याच दिशेने चालला आहे. The world is also traveling in the same direction. जग सुद्धा याच दिशेने चाललं आहे. Those who don't carry Jesus in their life, they are going in the same direction. जे येशू ख्रिस्ताला धरले, ज्यांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त नाही, ते सुद्धा याच दिशेला चालले जिनके आहेत. जीवन में यीशु नहीं है, वो भी इसी उल्टी दिशा में प्रवास कर रहे हैं. यरूशलेम से यरीहो की ओर जा रहे हैं. क्यों? अरे यरूशलेम परमेश्वर ने आपके लिए रखा है, सुरक्षित जगह प्रभु ने आपके लिए रखा है. लेकिन पाप के द्वारा परमेश्वर से वो लोग बाहर आकर बंधन की जगह में जा रहे हैं. एंड यही यीशु उस इंसान को एक्सप्लेन कर रहा है, उसको समझा रहा है कि देखो, एक व्यक्ति यरूशलेम से निकला जो मेरी जगह है और ऐसी जगह में जा रहा है जो मेरी जगह नहीं है, जहां पे बंधन है. और जैसे वो रास्ते में जा रहा था, उसको चोरों ने, उसको जो डकैत थे, जो लूटने वाले हैं, उन्होंने उसको पकड़ा और इस बुरी तरीके से उसका हाल किया. सारा चीज उससे छीन लिया, उसका सारा पैसा, उसके सारे कपड़े, उसके पास जो भी था सब उसने छीन लिया और उसको इतना पीटा, इतना मारा कि वो अधमरा उस रास्ते पे पड़ा था. This is the condition of the world today. आणि ही परिस्थिती आहे जगाची आज. People think I am enjoying. आणि लोक म्हणतात नाही, मी आनंद करत आहे. But do you know the condition of the world? The ones who have not received Jesus in their life,
आणि ज्यांनी येशू ख्रिस्ताला त्यांच्या जीवनामध्ये घेतलेलं स्वीकारलेलं नाही they are half dead. ते अर्धमेले आहेत. I'm saying it again. The ones who are not received Jesus in their life, they're आणि half ज्यांनी dead. येशू ख्रिस्ताला त्यांच्या जीवनामध्ये स्वीकारले नाही ते अर्धमेले आहेत. Praise God, they are not full dead. देवाची स्तुती की ते पूर्ण मेलेले नाहीत, They're half dead. ते अर्धमेले You know आहेत. why they're half dead? तुम्हाला माहितीये का? Because anytime Jesus can raise them up. आमेन. कारण कधीही येशू ख्रिस्त त्यांना पुन्हा उठवेल, Anytime. कधीही. When they are full dead, जेव्हा ते पूर्ण मेलेले असतील there is no hope. तिथे आशा नाही. But praise God, God is saying, even if Adam came out of my place, he was half dead, but I could raise him back. आमेन. आणि आदाम जेव्हा बाहेर पडला तो सुद्धा अर्धमेला होता, पण पुन्हा मी त्याला जीवनाने भरलं. Are you understanding? Sin gives power to the devil. आणि ते पाप जे आहे ते सैतानाला सामर्थ्य पुरवतं. Sin gives power to sickness. आणि ते पाप जे आहे ते आजाराला सामर्थ्य पुरवतं. Sin gives power to curse. आणि त्या शापाला ते सामर्थ्य पुरवतं. Sin gives power to death. आणि पाप जे आहे ते मरणाला सामर्थ्य People पुरवतं. say, oh pastor, why Lord, so sickness, itna bimar, itna problem. Itna. There is a door open for the devil to attack. आणि तिथे दरवाजा उघडा आहे जिथे सैतान तुमच्यावर हल्ला करू When शकतो. unbelievers come and say, हमारे life में इतना problem है, हम लोग इतना बीमारी में, why? The door of sin is still open upon their life. कारण त्यांच्या जीवनामध्ये पापाचा दरवाजा अजूनही उघडा आहे. The devil is still ruling through sin. कारण पापाद्वारे सैतान अजूनही राज्य करत आहे. What empowers the devil? आणि सैतानाला कोण सामर्थ्य पुरवतो? It's sin. पाप. What could give authority to Adam or upon Adam? आणि कोणी त्या आदामावर राज्य केलं किंवा सामर्थ्य The पुरवलं? devil through sin. आणि सैतानाने पापाद्वारे. Sin empowers the devil. आणि ते पाप आहे ते सैतानाला सामर्थ्य पुरवतो. But praise God. The Bible says in the verse number 30, आणि 30व्या वचनामध्ये 30 वचन में लिखा है कि वो अध मरा था, पूरी तरीके से नहीं मरा था. That means there was hope. म्हणजे तिथे आशा आहे. यानी कि आशा था, यानी कि आज भी आशा है, आमेन. यानी कि जग में आज भी आशा है. अगर लोग परमेश्वर को स्वीकार करते हैं, आज भी उनके जीवन में आशा है, आमेन. क्योंकि वो पूरी हालेलुया. तरीके से नहीं मरे हैं, वो अधमरे हैं. हालेलुया. आज भी अगर वो यीशु उनके जीवन में आता है तो पूरी तरीके से जिंदा हो जाएंगे. उनका मृत्यु से सारा नाता बंधन टूट जाएगा. हालेलुया. Hallelujah. Full dead means they're gone in hell. आणि पूर्ण मेले म्हणजे ते नरकात गेले. There is no hope once people go there. आणि एकदा लोक तिथं गेली मग त्यांच्याकडे कुठलीच आशा नाही. But praise God, now God is saying this man is half dead. That means there is some hope. आणि हा मनुष्य अर्धमेला आहे म्हणजे तिथे काहीतरी आशा आहे. When you look at the world, don't see, oh, अभी कुछ hopes नहीं. नहीं, there is hope for the world. आमेन. आणि जगासाठी सुद्धा आशा आहे. There is hope for your people who have not received the Lord Jesus in their lives. आणि तुमच्या लोकांसाठी सुद्धा आहे ज्यांनी अजून येशू ख्रिस्ताला स्वीकारलं आपके नाही. परिवार में, आपके आसपास, आपके जो भी रिश्तेदार है, अगर उन्होंने आज तक प्रभु यीशु को स्वीकार नहीं किया है, उनके लिए भी आशा है. उनके लिए भी हालेलुया. आशा है. और परमेश्वर यही इस बाइबल, इस वचन के द्वारा कह रहा है कि मैं उनके लिए आशा बन सकता हूं. Hallelujah. Praise God. Now this man who was lying half dead, आणि हा जो अर्धमेला मनुष्य होता, bleeding, रक्तबंबाळ, bruised, सर्व जखमांनी भरलाय lost, stolen, आणि पूर्ण हरवला, लुटला गेलेला. पूरा लूटा गया उसको. That's what the devil did to man. आणि हेच सैतान मनुष्याबरोबर करतो. He stripped off everything from man. आणि तो सर्व काही मनुष्यातून घेऊन टाकतो. He stripped off his health. त्याचं जे आरोग्य ते घेऊन टाकतो. He stripped off everything, every blessing God gave Adam. जे काही आदामाला देवाने आशीर्वाद दिले ते सर्व त्याने चोरले. He stripped off his peace. त्याची शांती चोरली. He stripped off everything God put in Adam. आणि जे काही देवाने आदामामध्ये टाकलं होतं ते सर्व सैतानाने काढून घेतलं. Sin robs. पाप ते लुटतं. Sin robs. आणि ते पाप आहे तेच ते लुटतं. Sin robs your health. आणि पाप ते तुमचं आरोग्य Sin चोरतं. robs your family peace.
कौटुंबाचं शांती ते पाप Sin robs चोरतं. all your prosperity. सर्व समृद्धी तुमचं ते लुटतं. जो भी आपकी समृद्धि है पाप सब खींच लेता है. वो चोरों ने क्या किया? सब खींच लिया. वो चोरों ने क्या किया? लुटारों ने क्या किया? सारा जो भी उसके पास था, उसके तन के जो कपड़े थे वो भी खींच लिए. इसका मतलब पाप ने हमारा गौरव भी छीन लिया. हाँ, we were stripped off of the glory of God. देवाचा गौरव सुद्धा त्याने आपल्यातलं लुटून घेतला. And this man was lying half dead. आणि तो मनुष्य अर्धमेला पडला होता Half तिथे. dead. अर्धमेला. Now, in this condition, आणि या this परिस्थितीमध्ये man was lying for many hours. आणि खूप तास तो तसाच पडला होता. Now, listen to this from here on, what I'm saying. इथून पुढे लक्षपूर्वक This ऐका. man was lying for many hours in that place. आणि अनेक तास तो तसाच पडला होता. There was a man passing by, he was a priest of God. आणि एक याजक त्याच्या जवळून गेला. And that priest of God saw this man in this condition. आणि त्या याजकाने त्या मनुष्याला त्या परिस्थितीमध्ये पाहिलं. यो जो परमेश्वर का जो याजक था, उसने उस इंसान को देखा अधमरी हालत में, ब्रूज्ड, घायल, रक्त पूरा लहूलुहान हुआ है, उसके तन के ऊपर कपड़े नहीं थे, वो ऐसा ही पड़ा है. लेकिन वो याजक ने उसको देखकर साइड से निकल गया. That man, that priest saw this man's condition. आणि याजकाने त्या मनुष्याची परिस्थिती पाहिली. But he said, पण तो म्हणाला, I will go from the other side. मी त्याच्या बाजूने निघून जातो. Next, a man came. Another man came. आणि एक दुसरा मनुष्य आला. He was a Levite. तो लेवी होता. He also saw that man. त्याने सुद्धा त्या मनुष्याला पाहिलं. But he took another way and went. आणि त्याने सुद्धा दुसरा मार्ग घेतला आणि तो निघून गेला. I remember. मला आठवलं. And I am sure you will also remember. आणि मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा आठवेल. You know, when we were in that condition, none of our people came. जेव्हा आपण सुद्धा त्या परिस्थितीमध्ये होतो तेव्हा आपली कोणीही लोक आपल्या मदतीला आली When नाही. we were in that condition, we who expected our people to come, no one came. आणि आपणही जेव्हा त्या परिस्थितीमध्ये होतो आणि ज्यांच्याकडनं आपण मदतीची अपेक्षा केली ती लोक आपल्या मदतीला आली We नाही. looked to some religious people. आपण धार्मिक लोकांकडे पाहिलं. We looked so that they are religious people. They will come for my help. आपण म्हटलं की हे धार्मिक आहेत ते नक्कीच आपल्या मदतीला The येतील. priest and the Levite, they are religious people. याजक आणि लेवी लोक धार्मिक लोक आहेत. But they were expecting, oh, possibly this priest will help me. आणि त्यांना असं वाटलं असेल की कदाचित हा याजक मला मदत That करेल. man must have thought, oh, this Levite, he probably will त्या help me. मनुष्याने विचार केला असेल की हा लेवी मला मदत ये करेल. धार्मिक व्यक्ति है, हा धार्मिक ये आहे. धार्मिक है, ये धार्मिक याजक है, ये धार्मिक लेवी है, ये शायद परमेश्वर का काम करने वाला है, ये मुझे हेल्प करेगा. But I'm telling you, religious nature cannot do 1 inch of benefit to you. आणि धार्मिक तुमचा गुण स्वभाव काहीच मदत करणार When नाही. people call themselves religious, आणि जेव्हा लोक त्यांना स्वतःला धार्मिक असं समजतात that religiousness cannot help you. पण तो धार्मिकपणा त्यांच्यातला तुम्हाला मदत करणार Because नाही. this yajak or ye levi देख कर भी आगे चले गए. What is the use of that religious nature? मग त्या धार्मिक त्या गुणाचा काय What is the use of someone being at that position and saying, I am a priest, I am a pastor, I am an award, I am so, but he does not help. आणि अशा पदाचा मग काय उपयोग जर तुम्ही मदत करू शकत नाही तर. The religious nature cannot do 1 single good to you. आणि तो धार्मिकपणा तुम्हाला एकही मदत करणार नाही. But third time another man came. पण तिसऱ्यांदा एक मनुष्य आला. Increase the translator's volume. The third time a man came. तिसऱ्यांदा एक मनुष्य आला. This man हा was a मनुष्य- Samaritan. तो शमरोनी होता. This man was a Samaritan. तो शमरोनी होता. The Samaritan was not a position. आणि शमरोनीमध्ये कुठले पद नव्हतं त्याला. This man was not coming as a Samaritan as a position. आणि तो ते कुठलं पद घेऊन त्या तिथे आला नाही. This was a simple Samaritan person. एक साधा सामान्य मनुष्य तो होता. And Bible says the Jews and the Samaritan cannot get together.
आणि यहुदी लोक आणि शमरोनी लोक कधी एकत्र येत नाहीत असं पवित्र शास्त्रात और वो सांगितलंय. शमरोन का व्यक्ति उसके पास आता है. The Bible says every man went away from this man, but the Bible says this Samaritan person came to that man. आणि प्रत्येक व्यक्ती जो होता त्याच्या बाजूने निघून गेला, पण हा शमरोनी जो व्यक्ती होता तो त्या यहुदी मनुष्याच्या जवळ आला. Read verse number 33. Come on, read verse number 33. हाँ. Oh my God, the Bible says this Samaritan man had compassion. आणि या शमरोनी व्यक्तीला त्याचा कळवळा आला. The religious people had no compassion. धार्मिक लोकांना नाही आला, But the Samaritan, who was an enemy of the Jew, had compassion. पण हा जो शमरोनी होता जो यहुद्यांचा शत्रू त्याला त्याचा कळवळा आला. I will make one statement. I'll tell you this will super bless you. The religious people passing by your life will not make an inch of difference to you. आणि जे धार्मिक लोक तुमच्या जवळून जातील, तुमच्या बाजूने जातील, ते तुमच्या जीवनामध्ये कुठलाही बदल घडवून आणणार But a नाही. man of compassion, when he comes in your contact, it will change your life. पण एक कळवळीने भरलेला व्यक्ती तुमच्या जीवनात जेव्हा प्रवेश करेल, नक्कीच तुमचं जीवन When बदलेल. you go in someone's place as a religious man, nothing will change. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याकडे धार्मिक या पद घेऊन जाता, काहीच फरक पडणार But नाही. when you go as a man of compassion, पण जेव्हा तुम्ही कळवळेने त्याच्याकडे जाता, that man's life will change. त्या मनुष्याचं जीवन नक्कीच That बदलेल change will be brought about. आणि ते बदल नक्कीच घडून येईल. Not because you are religious, तुम्ही धार्मिक आहात म्हणून नाही, but because you are compassionate. पण तुमच्यामध्ये तो कळवळा आहे म्हणून. Because the compassion of God does something in your life. कारण देवाच्या कळवळेने तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी बदल The घडेल. religious can only see and move, आणि धार्मिक लोक फक्त बघतील आणि निघून but जातील, the compassionate will stop and do something for you. पण कळवळेने भरलेला व्यक्ती तिथे थांबेल आणि मदत करेल. Hallelujah. When you are full of compassion, you will stop and do something. आणि जेव्हा तुम्ही कळवळेने भरलाय, तुम्ही नक्कीच तिथे थांबून मदत करताल. Amen. This Samaritan man, हा जो शमरोनी व्यक्ती होता, he saw that bleeding man त्याने त्या रक्तबंबाळ मनुष्याला पाहिलं and he went to him. आणि तो त्याच्याकडे गेला. In the same way, त्याच प्रकारे Jesus is like that Samaritan man. आमेन, येशू ख्रिस्त त्या शमरोनी व्यक्तीप्रमाणे He आहे. saw you. त्याने तुम्हाला पाहिलं, He saw you. त्याने तुम्हाला पाहिलं. He saw you in that problems. तुम्ही त्या समस्येमध्ये असताना त्याने तुम्हाला पाहिलं. He saw you bleeding. तुम्ही रक्तबंबाळ आहात ते त्याने पाहिलं. He saw you are being looted. आणि तुम्ही लुटले गेलेले आहात हे त्याने He पाहिलं. saw you lost everything. तुम्ही सर्व गमावलेलं आहे हे त्याने पाहिलं. Jesus saw येशू ख्रिस्ताने पाहिलं and Jesus came to you. आणि येशू ख्रिस्त तुमच्या जवळ आला. Jesus came to you. येशू ख्रिस्त तुमच्या जवळ आला. Your people passed by, तुमची लोक तुमच्या जवळ निघून गेली, but Jesus came to you. पण येशू ख्रिस्त तुमच्या जवळ आला His compassion brought him to you. आणि त्याच्या कळवळेने त्याला तुमच्याकडे घेऊन आला. God's compassion came through Jesus Amen. in your life. देवाचा जो कळवळ आहे येशू ख्रिस्ताद्वारे तुमच्या जवळ आला. And because of that compassion, God sent Jesus. आमेन. आणि त्या कळवळेमुळेच येशू ख्रिस्ताला पाठवलं देवाने. Hallelujah. Hallelujah. The compassion of God देवाचा कळवळा not just said, कितना बुरा हुआ इसके साथ, निकल गया. ऐसा गॉड का कंपैशन नहीं है. गॉड का कंपैशन आपके लिए रुकता है. आमेन. गॉड स्टॉप्ड फॉर यू. देव तुमच्यासाठी थांबतो. गॉड स्टॉप्स फॉर यू. तो तुमच्यासाठी थांबतो. ही स्टॉप्स फॉर यू. तो तुमच्यासाठी थांबतो. He doesn't say, I don't have time, let me go. तो असं म्हणत नाही की माझ्याकडे वेळ नाही, आता मला जाऊ दे. When he sees your condition, he stops for you. तो जेव्हा तुमची परिस्थिती पाहतो तो नक्कीच थांबतो. His compassion brings him to you. आणि त्याचा कळवळा तुमच्याकडे त्याला घेऊन येतो. Hallelujah. You're not serving a religious God. तुम्ही कुठल्या धार्मिक देवाची सेवा करत नाही. You're not serving a religious leader. कुठल्या धार्मिक पुढाऱ्याची तुम्ही सेवा करत नाही. You're serving a compassionate Amen. Father.
तुम्ही त्या कळवळ्याने भरलेल्या पित्याची सेवा करता. whose compassion never changes. त्याचा कळवळा कधीच बदलत नाही. He is the same yesterday, today, and even tomorrow. तो काल, आज आणि येणाऱ्या युगांसाठी सेमच आहे. Hallelujah. This man saw, this Samaritan man saw this bleeding man. आणि चेम्रोनी व्यक्तीने पाहिलं त्या मनुष्याला. The first thing he said, आणि पहिली गोष्ट तो काय म्हणाला, let me bind your wounds. मला तुझ्या जखमांना बांधू दे. Let me bind your wounds. तुझ्या जखमांना बांधू दे. You are in a half dead position. तू अर्धमेल्या झालेला आहे. If you bleed so much, you will die. जर अजून तुझ्यातनं रक्त वाहिलं तर तू मरून जाशील. I will die. I will bind your wounds. मी तुझ्या जखमांना बांधतो. And the Bible says, आणि पवित्र शास्त्रात लिहिलंय, on his wounds, त्याच्या जखमांवर he poured oil and wine. त्याने तेल आणि ते द्राक्षारस टाकला. You know why oil and wine? का ते तेल आणि In the द्राक्षारस? old times, जुन्या दिवसांमध्ये जब वो ऑयल, जब कोई भी जख्मी होता था, उस जख्म के ऊपर ऑलिव ऑयल और बेस्ट क्वालिटी का द्राक्षरस डालते थे. द्राक्षरस उस जख्म के आसपास कोई भी इन्फेक्शन नहीं होने देता था और ऑलिव ऑयल उसका दर्द को कम करता था. That means याचाच अर्थ this man poured, bound his wounds, त्या मनुष्याने त्याचे जखमा बांधल्या, उसके ऊपर ऑयल डाला, तेल टाकलं, उसके ऊपर वाइन डाला द्राक्षारस टाकला और उसके वुंड्स को बांध दिया. आणि त्याच्या जखमांना बांधलं. Jesus येशू ख्रिस्त poured his blood for you, त्याचं रक्त त्याने सांडलं तुमच्यासाठी, gave his Holy Spirit to you, त्याचा पवित्र आत्मा तुमच्यासाठी दिला. and he healed you. आमेन. आणि त्याने तुम्हाला आरोग्य दिलं. He bound your wounds by his blood and his spirit. आमेन. The wine is the symbolic of his blood. आणि द्राक्षारस त्याचं रक्त दर्शवतं. Oil is a symbolic of the Holy Spirit. आणि ऑइल पवित्र आत्म्याला दर्शवतं. Jesus bound you with his blood and oil. आणि येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने आणि त्याच्या उसकी आत्मा से और उसके लहू से उसने बांधलेला कस आहे. के आपको बांध दिया ताकि उसमें से कोई और लहू ना बहे, ताकि आपका सारा दर्द निकल जाए, ताकि आपके अंदर जीवन बचा रहे. इसलिए प्रभु ने आपके हर एक जख्म को उसके लहू से और उसकी आत्मा से बांध के रखा है. Hallelujah. Glory to God. Glory to God. Glory to God. Now listen to this further. आगे सुनो. ये आपको कोई भी पुस्तक में नहीं मिलेगा. ये आपको कोई भी किताब में ये प्रकटीकरण नहीं मिलेगी. What I'm giving you is fresh from the Holy Spirit. पवित्र आत्म्याकडून आलेलं मी तुम्हाला देत आहे. This man said, I have to bind this man's wound. इसके जख्म को मुझे बांधना है. मेरा ऑयल, मेरा वाइन मैं उसके ऊपर डालकर उसके जख्म को कस के बांधूंगा. अभी इतना ही काफी नहीं है. अब उसने कहा, मुझे इस व्यक्ति को यहाँ से उठाकर एक ऐसी जगह लेके जाना पड़ेगा जहाँ पे वो सुरक्षित रहेगा. Read verse number 34. Read verse 34. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या. आणि त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या. He came close to you. तो तुमच्या जवळ येतो. त्याने जवळ जाऊन, दूर से नहीं, ये क्या है, नहीं नहीं मैं नहीं टच कर सकता, मैं नहीं कर सकता. He came close to you and he bound your wounds. तो तुमच्या जवळ येतो आणि तुमच्या जखमा बांधतो. You don't understand the love of God. तुम्हाला देवाची प्रीती समजत नाही. He comes so close to you. तो तुमच्या इतक्या जवळ येतो. However you're wounded, but yet he ties it so tight. तुमच्या जखमा कशाही असू दे, तो येऊन त्या बांधतो. उसके ऊपर ऑयल डालेगा, उसके ऊपर वाइन डालेगा और वो देखेगा कि ये सब चंगाई मिले. आमेन. Now this man says, next what it says. आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. उतार शाळेत. उतार शाला. Okay, now what he does, इसको बांध दिया है,
उसके जख्म को बांध दिया है, उसके ऊपर ऑयल डाला है, वाइन डाला है। अभी उसने कहा मेरा जो वो टाइम जनावर कौन सा था, आइदर डोंकी होता था या घोड़ा होता था, राइट? सो गाढव. he picked this man up and put him on the donkey and he put him into क्या वर्ड है वो, उतार शाळेत. उतार शाला में डाल दिया। उतार शाला। Change of place happens when Jesus comes in your life. आमेन. आमेन. You are brought out of the place of pain and agony. You are put in the place of security. आमेन. आणि तुम्ही जे काही जखमा आहेत Oh. किंवा त्या त्रासाच्या जागेतून तो तुम्हाला बाहेर काढतो Are you आणि understanding? विश्रांतीच्या जागेत तुम्हाला घेऊन उसने ये येतो. नहीं कहा चल तेरा पट्टी हो गया रह भी इधर, नहीं, तेरा पट्टी हुआ, तेरे जख्म के ऊपर मैंने वाइन डाला, तेरे जख्म के ऊपर मैंने ऑयल डाला, अभी तू यहाँ पे नहीं रहेगा। आमीन। मैं तुझे ऐसी सुरक्षित जगह लेके जाऊंगा जहां पे किसी की नजर तेरे ऊपर नहीं है। आमेन. God transported you from that place of defeat into the place of Amen. victory where Amen. no man can reach, no devil can reach, no spirit of devil can reach in that place. God has kept you protected. आमेन. देव तुम्हाला सुरक्षित जागे घेऊन जातो. The word उतारशाला in original Greek का मतलब है, the word is called, I'll tell you the original word. It is called pandodion. Okay? और पैंडोडियन वो टाइम पे इज़राइल में दो तरीके के उतारशाला थे। एक था प्राइवेट और एक था सामूहिक, सबके लिए, पब्लिक। बाइबल कहती है इस आदमी ने उसको उठाकर एक सामूहिक उतारशाले में डाला जहां पे इट वॉज ओपन टू ऑल, वो सबके लिए खुला था। उसके लिए कोई विशेष क्वालिफिकेशन नहीं था, उसके लिए कोई विशेष तरीके की पात्रता नहीं थी। उस आदमी ने उसको उठाकर ऐसे जगह में डाला था जहां पे पैंडोडियन का मतलब ऑल वेलकम, हालेलुया. पैंडोडियन का मतलब everyone is welcome. सर्वांचं स्वागत आहे. The Lord put you from the place of dam into the place of security that is Amen. called the church. आमेन. तुम्हाला तो सुरक्षित जागेमध्ये ठेवतो आणि ती जागा म्हणजे मंडळी आहे. He picked you up from the world and put you in the church. तो तुम्हाला जगातून बाहेर काढतो आणि तुम्हाला त्या मंडळीमध्ये ठेवतो, ती जी And the सुरक्षित जागा church आहे. is nothing but it says welcome all. आमेन. आणि त्या मंडळीमध्ये लिहिलेलं आहे की सर्वांचं स्वागत आहे. It does not say it's a private place. आणि तिथं म्हटलं नाही की ती प्रायव्हेट जागा आहे. It says welcome all. आमेन. सर्वांचं स्वागत आहे. सबके लिए ये जगह खुला है, आमेन. सबके लिए यहाँ पे स्वागत है। In this church everyone is welcome. आमेन. Did you understand? He picked you up from that place, from that streets and put you inside that उतारशाला। हालेलुया. और ऐसी उतारशाला जहाँ पे सबका स्वागत है। You are all welcome. When you go to the world, you can tell them you are all welcome into this Amen. place. आमेन. You are all welcome into this place because this is not a private place. This is a place open to all. आमेन. ही खासगी Amen. जागा नाही तर ही सर्वांसाठी It is खुली a आहे. place open to all religion. It is a सर्व place धर्मासाठी. open to all languages. It is a place open to all states. हर एक state, हर एक जगह, हर एक भाषा, हर एक जाति, पंथ, हर एक के लिए ये जगह खुला है। आमेन. That is what a church is. आणि हे आहे मंडळी. God put you and me into the higher place called church. आमेन. And हालेलुया. the church is the most blessed and safest place. आणि मंडळी ही सर्वात सुरक्षित आणि आशीर्वादाची जागा आहे. जहां पे कोई लुटारू नहीं आ सकता है, जहां पे कोई आपके से चीजें खींच नहीं सकता है, जहां पे आपके कोई भी मार नहीं सकता या तोड़ नहीं सकता है, आपका लहूलुहान नहीं कर सकता है. You are in the safest place called church. आमेन. Amen. If you like it, say amen loudly. Hallelujah. Are you in the safest place?
तुम्ही त्या सुरक्षित Are जागेत you in the आहात का? safest place? तुम्ही त्या सुरक्षित जागेत आहात. Amen. Hallelujah. Listen to this. I'm not yet done. That man was put into that inn called कौन सा शाला? उतार शाला. उतार शाळा. वहां पे, now listen to this very careful. This will super bless you. वहां पे ये जो समरोन का व्यक्ति है, वो जाके पूरी रात भर इसकी देखभाल करता है. राइट? एक समय आता है दूसरे दिन जब ये शमरोन व्यक्ति उस उतार शाले के मालिक को कहता है, ये ले 2 व्हाट यू कॉल फॉर डिनर है, 2 रुपए, यहां पे 2 रुपए लिखा है. चांदीचे दाणे चलो काढले. 2 नाने. ओके, चांदी का 2 नाना. इन फैक्ट ओरिजिनल में डिनारियस ये करेंसी था वो टाइम पे, और डिनारियस ये जो एक नाना था, 1 दिन का वेतन रहता था मजदूरों का. कितना दिन? 1 दिन का. 1 दिन का 1 डिनार है. करेक्ट? 1 दिन का 1 डिनार है, यानी कि 1 दिन का 1 चांदी का नाना. ये शमरोन व्यक्ति ने क्या किया? पैकेट में से, उसके पॉकेट में से 2 चांदी के नाने निकाले और उस मालिक को देकर कहा कि ये 2 नाने रख और इसकी पूरी तरीके से सेवा कर. Now listen, you're going to be super blessed when you hear this. इस शमरोन व्यक्ति ने कहा, मैं इस लहूलुहान जख्मी इंसान को यहां पे छोड़ के जा रहा हूं. ये 2 चांदी के सिक्के ले और इसकी पूरी तरीके से सेवा कर. Now you want to hear why 2 silver coins? आपको जानना है प्रभु उसने 2 ही क्यों दिया? अरे 5 देता था या 1 देता था या 100 देता था, उसने 2 ही दिया. क्यों 2 दिया? क्योंकि 2 दिन का वेतन 2 नाना था. करेक्ट? 2 दिन, इसका मतलब 2 नाना. अगर वो इंसान वहां पे 5 दिन रहता था तो ये आदमी उसको 5 नाना देकर कहता था कि तू इसकी पूरी तरीके से देखभाल कर. लेकिन वो व्यक्ति वहां पे सिर्फ 2 ही दिन रहने वाला था, इसलिए इस शमरोन व्यक्ति ने उसको सिर्फ 2 चांदी के सिक्के देकर कहा, इसकी पूरी तरीके से देखभाल कर. राइट? और फिर बाद में कहा कि अगर तेरी सेवा और ज्यादा हो गई तो मैं जब वापस आऊंगा मैं तुझे तेरा जो हिस्सा है वो वापस देकर जाऊंगा. Now listen to this revelation. I'm telling you, you'll be super blessed. Why 2 coins? का 2 नाणे? I was asking the Holy Spirit, Lord, tell me why 2 coins. मैं पवित्र आत्मा को पूछ रहा था कि प्रभु बता, प्रभु 2 ही क्यों दिया तूने? अब इसका जवाब सुनो. आदम को जब प्रभु ने बनाया, आदम से लेकर यीशु मसीह तक 6000 साल हुए. करेक्ट? आदम जब से बना तब से यीशु मसीह तक 6000 साल पूरे हुए. यीशु मसीह जब तक मरा और वो जब फिर से आने वाला है, वो समय रहेगा 2000 साल का. करेक्ट? यीशु मसीह जब से मरा है और जब वो फिर से आने वाला है, इसके बीच में 2000 साल का काल है. अभी बाइबल कहती है, नाउ सुनो, आर यू विथ मी? बाइबल कहती है परमेश्वर के लिए 1 दिन 1000 साल के समान है और 1000 साल 1 दिन के समान है. यानी कि अगर प्रभु यीशु मरे हुए से लेके उसके दूसरे आगमन तक 2000 साल का अंतर है, इसका मतलब प्रभु की नजर में सिर्फ 2 दिन का अंतर है. दो दिन का वेतन कितना है? उस आदमी ने कितना नाना दिया? इसका मतलब जब तक यीशु मसीह फिर से नहीं आता है, प्रभु ने कलीसिया को सारी चीजों से तृप्त किया है. पूरे 2000 साल से कलीसिया आशीर्वादित है.
Hallelujah. Are you understanding? Did you understand what I said? मैं फिर से रिपीट करता हूं, सुनो, प्रभु के लिए 2000 साल 2 दिन के समान है। उस आदमी ने 2 दिन का वेतन दिया। इसका मतलब जब परमेश्वर लोग यहां पे भेजेगा, उनकी सारी देखभाल परमेश्वर कलीसिया से करेगा, और प्रभु ने कलीसिया को सारा वेतन भर दिया है। जब तक वो फिर से वापस नहीं आता है, परमेश्वर ने कलीसिया का सारा वेतन दे दिया है। लेकिन प्रभु जाते वक्त ये भी कहा, अगर तूने ज्यादा किया तो मैं जब वापस आऊंगा मैं तेरा सारा भर दूंगा। इसका मतलब अगर प्रभु के लिए अगर हम लोग ने कैपेसिटी से भी बाहर जाके काम किया ना, प्रभु कहता है मैं फिर से आऊंगा, तेरा रिवॉर्ड लेकर आऊंगा। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रभु आपके हर एक काम को हिसाब रखता है। हालेलुया। द चर्च इज दैट कार्य, कौन सा शाला है वो? उतार शाला है, जहां पे सारे जख्मी आकर रिस्टोर होते हैं। आमेन, हालेलुया। Oh, glory to God. The church is that place where every wounded soul will come and be restored. आमेन, Every हालेलुया। sick man will be coming and be healed. प्रत्येक आजारी मनुष्य आरोग्य पावेल, Because the church has been paid the price. कारण मंडळीने ती किंमत भरलेली आहे। Are you understanding what I'm saying? प्रभु ने आपको इतना आशीषित किया है कि आप ऐसे आने वाले लोगों की सेवा कर सकते हैं। आमेन। प्रभु ने आपको इतना आशीषित किया है कि जो भी जख्मी आपके संपर्क में आएगा वो जीवन प्राप्त करेगा। आमेन। बिकॉज दैट समरोनी मैन जब चला गया वहां से, ही डिड नॉट से ओहो क्या हो रहा तेरा, नहीं, ही स्टॉप्ड, ही टुक हिम। सी लुक एट दिस, ऑयल भी शमरून का था, वाइन भी शमरून का था, वो गधा भी शमरून का था, वो जो खर्चा किया वो भी शमरून ने किया। वो शमरून आदमी कहता है कि मैं जब वापस आऊंगा तेरा जो भी एक्स्ट्रा रहेगा वो भी मैं भरूंगा। इसमें इंसान का कुछ भी खर्चा नहीं था, सारा जो था वो शमरून का था। इसका मतलब सारा जो भी प्रभु करेगा उसकी ओर से करेगा। वो आमेन, सारा आमेन। खर्चा प्रभु ने आपका किया है, सारा कीमत यीशु ने आपके लिए अदा किया है। Are you getting what I'm saying? You did not pay one single penny from your pocket. तुम्ही तुमच्या पॉकेटमधनं एकही पैसा भरलेला नाही। You were just half dead. आमेन, तुम्ही अर्धमेले होता। Jesus came. येशू ख्रिस्त आला, He took you. त्याने तुम्हाला घेतलं, He poured that oil upon you. त्याने तेल त्या जखमेवर ओतलं, He poured that wine upon you. तो द्राक्षरस ओतलं। He tightly आपके wounds को बांध दिया उसने। आमेन। वो आपको उठाया वहां से, उसके वाहन के ऊपर रखा, वो जो गधा था जो भी है उसके ऊपर रखा, आपको लेकर गया। कहाँ लेकर आया? यीशु कहाँ लेकर आया? कलीसिया में लेकर आया। आमेन। He brought you into the safest place called the आमेन, church. हालेलुया। Hallelujah. Because he knew if I keep him there, again the robbers will come. आणि त्याला माहिती होतं मी जर त्याला तिथेच ठेवलं तर पुन्हा लुटारू